सध्या कोल्हापूर शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मात्र या गणेशोत्सवामध्येच कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलेला आहे। मी सध्या कोल्हापूर शहरातील संभाजीनगर पासून सायबर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की मैल खड्डा जे निर्माण चौक आहे या ठिकाणी या परिसरातच मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकण्यात आलेला आहे। आता जो हा कचरा आहे तो कचरा या ठिकाणी नागरिक टाकतात असं काही लोकांनी आमच्याकडे माहिती दिली होती। खरं तर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो ज्या कंत्राटदारांवर, ज्यांच्याकडे जे टिप्पर वाहन चालकांचा कंत्राट आहे, ठेका आहे, त्यांच्याकडे या सगळ्या कचरा उठावाची जबाबदारी असल्यानं मात्र टिप्पर चालकांचं वेळी अवेळी येणं, त्यामुळं कचरा वेळेवर उठाव न झाल्यामुळं अनेक घरांमध्ये कचरा साठून राहतो आणि नागरिकांना नाईलाजास्तव हा जो कचरा आहे तो रस्त्यावर असा उघड्यात रात्री अपरात्री येऊन टाकावा लागतोय। त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर दुर्गंधी पसरलेली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ज्या ठिकाणी कचरा टाकलेला आहे तिथून थोड्याच अंतरावर या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि या परिसरातच इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा पडून आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या की कचरा या ठिकाणचा उठाव व्हावा। मात्र महापालिका प्रशासनाचे संबंधित जे काही विभाग आहेत त्या विभागाकडून या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे हा जो कचरा आहे तो या ठिकाणी असा अस्तव्यस्त पडत असतो। भटकी कुत्री जी या परिसरातील आहे ती भटकी कुत्री रात्री हा संपूर्ण कचरा जो आहे या संपूर्ण रस्त्यावर नेतात। हा कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो। खरं तर गगनबावड्याकडून असतील किंवा कळंबाकडून असतील या ठिकाणून वाहनधारक जे आहेत ते कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीमध्ये न जाता या संपूर्ण मार्गावरून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जात असतो हा रस्ता। याचा अगदी सोयीचा मार्ग असल्यानं अनेक वाहनधारक या मार्गावरून प्रवास करत असतात। मात्र या रस्त्यावर त्यांना प्रवास करत असताना या दुर्गंधीचा, या कचऱ्याचा सामना करावा लागतोय। एखादा सोसाट्याचा वारा जर सुटला, यातील प्लास्टिकची जी काही प्लास्टिक कचरा असेल तो संपूर्ण प्लास्टिक कचरा रस्त्यावरून होतो। भटक्या कुत्र्यांचा त्रास होतोय। त्यामुळं महापालिका प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देऊन या मार्गावरील ज्या ठिकाणी कचरा पडलेला आहे तो कचरा इतरत्र हलवावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही कचरा उठाव करणारी टिप्पर वाहने आहेत यांची एक वेळ ठरवून त्या वेळेवर ती जर टिप्पर त्या भागामध्ये पोहोचली तर कचरा उठाव जो घरात कचरा साचणार आहे आणि नाईलाजास्तव नागरिकांना असा उघड्यावर कचरा टाकायची वेळ येते, ती वेळ येणार नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळं या संपूर्ण परिसरात जी काही दुर्गंधी पसरलेली आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये एका प्रमुख मार्गावर अशा प्रकारचा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला कचरा, त्यामुळं कोल्हापूरचे एक सौंदर्य जे आहे ते देखील आता नष्ट होताना दिसतंय। त्यामुळं महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं तात्काळ याकडे लक्ष देऊन हा कचरा या रस्त्यावरील अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे कचरा पडलेला आहे तो कचरा तात्काळ उचलणं आता गरजेचं बनलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।